पावसासंदर्भातली बातमी ती म्हणजे पावसाचा जोर कमी होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय। उद्यापासून पावसाला थोडी उसंत असणार आहे, कारण पावसाचा जोर कमी होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, या 20 जिल्ह्यात उद्यापासून पाऊस बंद होणार आहे। 10 दिवसांसाठी पावसाचा खंड पडणार असल्याचं या ठिकाणी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। बघा, शेतकरी बांधवांना राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच काही मिनिटांपूर्वी हवामान विभागाने या ठिकाणी आनंदाची बातमी दिलेली आहे। बघा, उद्यापासून या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस कायमच्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। बघा, आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे। मोठ्या पावसाचा तडाखा पूर्ण महाराष्ट्राला आता आठवडाभर बसलेला आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता पावसाने जोरदार नुकसान केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। बघा, शेतकरी बांधवांना मागच्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या पावसाने या ठिकाणी थैमान घातलेलं होतं। मोठ्या पावसामुळे भरपूर नागरिकांचे घरे वाहून गेले। मोठ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। परंतु आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या 20 जिल्ह्यांमध्ये पुढील 10 दिवस पावसाचा खंड असणार आहे। पाऊस या ठिकाणी विश्रांती घेणार असल्याचं सांगण्यात सुद्धा आलेलं आहे। बघा, शेतकरी बांधवांना या मोठ्या पावसामुळे शेतकरी बांधवांना चिंता लागलेली होती की आता हा पाऊस नेमका कधीपासून बंद होणार आहे, कोणत्या तारखेपासून बंद होणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांना हा पाऊस नेमका कधी विश्रांती घेणार आहे अशा संदर्भात तुमच्याकडून विचारणा केली जात होते। तर त्यावरती आज भारतीय हवामान खात्याने तारीख सुद्धा दिलेली आहे। या वेळेपासून, या तारखेपासून, या वारापासून पावसाचा खंड पडणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना एकंदरीत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 10 दिवसाचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। याचे एक नवीन अपडेट सुद्धा समोर आलेले आहे। बघा, शेतकरी बांधवांना एकंदरीत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण शेतकरी बांधवांना मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। परंतु शेतकरी बांधवांना आता पाऊस विश्रांती घेणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, कारण शेतकरी बांधवांना आज भारतीय हवामान खात्याने पाऊस बंद होणार असल्याची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे। या तारखेपासून पाऊस आता राज्यामध्ये विश्रांती घेणार आहे। त्यानंतर असं पण सांगितलं आहे की विश्रांती घेतल्यानंतर पाऊस परत केव्हापासून सुरू होणार आहे। बघा, पुढील 10 दिवसांसाठी कशा स्वरूपाचा पाऊस तुमच्या शेती पिकासाठी असणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर पद्धतीची माहिती आणि याचं वेळापत्रक आज हवामान खात्याकडून जाहीर सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा, पंजाब डक साहेब असतील तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी देण्यात आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे पाऊस कधी विश्रांती घेणार याविषयी पंजाब डक साहेब काय म्हटलेले आहे त्याची माहिती सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु भारतीय हवामान खात्याने कोणकोणते अपडेट दिलेले आहेत, भारतीय हवामान खात्याने शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करायला सांगितलेली आहेत, पाऊस कसा असणार आहे, पुढच्या 10 दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा, शेतकरी बांधवांना आज भारतीय हवामान खात्याने पुढील 10 दिवसांच्या पावसाबाबत एक आनंदाची बातमी आता शेतकरी बांधवांसाठी दिलेली आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। आता शेतकऱ्यांच्या सर्व चिंता दूर झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे, कारण की शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज सकाळपासून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे, कारण मागच्या 8 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे, जोरदार पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। परंतु आता पाऊस विश्रांती घेणार आहे। त्या संदर्भात पंजाब डक साहेब असतील, त्या संदर्भात आज भारतीय हवामान खात्याने तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, सर्वात अगोदर बघून घेऊयात की हवामान खात्याने कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत, कशा कशा पद्धतीने माहिती दिलेली आहे ती बघून घेऊयात। बघा, तर बघा, शेतकरी बांधवांना आज हवामान खात्याकडून महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना दिलेल्या आहेत, ज्यामुळे पुढील येणाऱ्या पावसाचं तुमचं नुकसान अजिबात आता होणार नाही आणि तुमचं पीक देखील इथून पुढे चांगलं येणार आहे। मग आता कोणत्या तारखेला पाऊस विश्रांती घेण्याच्या मार्गावर आहे, कोणत्या तारखेपर्यंत हा पाऊस अशाच पद्धतीने राहणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यासोबतच राज्याचे या ठिकाणी बघा अधिकारी असतील, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांचे या ठिकाणी पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे।
शेतकरी बांधवांना सरासरी हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत अनुदान देणार अशा पद्धतीची मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे। परंतु या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला इतक्या हेक्टर पर्यंत या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे त्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांना उद्यापासून पाऊस बंद होणार आहे, तर या उलट या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर पाऊस अशाच पद्धतीने राहणार आहे। बघा शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होईल, परंतु जे उर्वरित 16 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने पाऊस सुरू राहण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। या उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस किती तारखेला बंद होणार आहे का असाच पाऊस राहणार आहे याची महत्त्वाची नवीन अपडेट सुद्धा आलेली आहे। तशा प्रकारे वेळ, तारीख, त्यासोबतच वार आणि वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेले आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी लगेच बघायचं आहे। बघा आता पाऊस विश्रांती घेतल्यानंतर मग परत केव्हापासून सुरू होणार आहे त्याचं वेळापत्रक सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांना पाऊस पुढील 10 दिवसांसाठी या ठिकाणी विश्रांती घेणार आहे। या 10 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांनी पिकांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण की शेतकरी बांधवांना ज्या तारखेला पाऊस विश्रांती घेणार आहे त्यावेळेला तुम्ही शेतीची पटपट सर्व कामे करून ठेवाला आणि या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये नुकसान होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना हवामान खात्याने या संदर्भात आज महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। बघा आता सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये या ठिकाणी इतका मोठा पाऊस पडलाय की नदी नाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नदी नाले असतील, ओढे असतील तर या ठिकाणी तुडुंब भरून वाहिलेले आहेत, तुम्ही सुद्धा पाहिलेले असतील। तुमच्या गावामधील तळे असतील, ओढे असतील, सांडवा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असं सांडपाण्याचं क्षेत्र सुद्धा वाहत आहे। नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। जे शेतकरी बांधव नद्यांच्या काठी राहत होते अशा शेतकरी बांधवांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तुम्ही सुद्धा टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, टीव्हीला बातम्यांना सुद्धा पाहिलेलं असेल। बघा शेतकरी बांधवांना शेती पिकाचं खूप सारं नुकसान झालेलं आहे। यामध्ये जर विचार केला तर नांदेड असेल, बीड असेल, या 2 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। तुम्ही सुद्धा गेल्या आठवड्यापासून टीव्हीला सुद्धा बघितलेलं असेल किंवा मोबाईलला सुद्धा बघितले असेल किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती सुद्धा बघितलेलं असेल। बघा शेतकरी बांधवांना यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता सर्व पिकांचे, जनावरांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना मागच्या आठवड्यामध्ये जो जोरदार पाऊस झाला म्हणजेच या पावसाने संपूर्ण राज्यामध्ये थैमान घातलेलं होता, तर या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी बांधवांच्या जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना पंचनामे करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। सर्व पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तुमच्या पिकांचे पंचनामे केले जातील आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी मदत सुद्धा केली जाणार आहे। तर ही मदत कोणत्या पिकासाठी किती मिळेल अशा पद्धतीची माहिती जर तुमच्या मनामध्ये असेल तर त्याची उत्तरे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये मराठवाडा विभाग आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, मध्य महाराष्ट्र आहे, तर या जिल्ह्यांमध्ये या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता आणि वादळी वारे सुद्धा वाहिलेले होते। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। अनेक शेतकरी बांधवांचे पिके या ठिकाणी वाहून गेलेले आहेत, जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे। शेतकरी बांधवांच्या जमिनीची जे माती असते तर ती माती सुद्धा या पाण्यासोबत वाहून गेलेली आहे। शेतातील माती या ठिकाणी खरडून गेल्याने यामध्ये पिकामध्ये रोग वाढण्याची भीती सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांना आता चिंता लागलेली होती की हा पाऊस नेमका कधी थांबणार। बघा मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मागच्या 8 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे 8 दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये, काही गावांमध्ये शेतकरी बांधव पाऊस बंद होण्याची वाट सुद्धा पाहत होते, कारण त्यांच्या तोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं वायाला सुद्धा गेलेलं आहे। तर काही ठिकाणी स्टोरेज केलेलं जे शेतीमाल आहे ते सुद्धा या ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। बघा काही शेतकरी बांधवांनी पिकांना टाकण्यासाठी खत पाणी आणलेले होते, परंतु या पुराच्या पाण्यामध्ये ते खते सुद्धा वाहून गेलेले आहेत। काही शेतकरी बांधवांची जनावरे असतील, ट्रॅक्टर सुद्धा वाहून गेलेले आहेत, बैलगाड्या वाहून
गेलेले आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहिलेला असेल, मोबाईलवरती पाहिलेला असेल, न्यूज चॅनलला सुद्धा पाहिलेला असेल, परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या ठिकाणी या 20 जिल्ह्यांमध्ये आहे का, उर्वरित दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये आहे हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या तालुक्यानुसार येथे तुम्ही कुठेही राहत असाल तर त्या दिवशी त्या ठिकाणी त्या गावानुसार तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, पुढील 10 दिवस पाऊस कशा स्वरूपाचा तुमच्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे याचे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत। तसेच कोणत्या तारखेपासून तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने समजणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि जे शेतकरी बांधव तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा दिलासा देणारी बातमी भेटून जाईल, त्यांच्या मनामध्ये सुद्धा आत्मविश्वास येऊन जाईल आणि या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्यांनी अजिबात कोणी घाबरायचं नाही। बघा शेतकरी बांधवांनो, घाबरू नका, आता निसर्गाच्या पुढे कोणाचं चालू शकत नाही। त्यामुळे काही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घरामध्ये भांडण तंटा करायला सुरुवात केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा काही बातम्या फिरवल्या जात होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो आता काळजी करू नका, कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हे सरकार राज्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याचं सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। ते 100% शेतकरी बांधवांना तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा देणार आहोत अशा पद्धतीची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांची जनावरे वाहून गेलेले असतील, शेती पिका असतील, याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद कोणत्याही पिकाचं तुमचं नुकसान झालेलं असेल तर त्याचे पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी या 20 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेले आहे। परंतु पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता बघा या 20 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार आहे आणि या उर्वरित जे 16 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पाऊस पडणार नाही याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता तुम्ही म्हणाल की असं वेगवेगळं चित्र का निर्माण झालेलं आहे। बघा या ठिकाणी 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होईल, परंतु उर्वरित जे 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। याचा परिणाम तुम्हाला या सप्टेंबर महिन्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळतोय। बघा शेतकरी बांधवांना, पावसाचे 2 टप्पे पडलेले आहेत। बघा 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस त्या ठिकाणी या ठिकाणी आता मुसळधार इथून पुढे पडणार असल्याची माहिती देण्यात येत होती, परंतु शेतकरी बांधवांनी या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही। त्यामुळे जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये पाहूयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये इथून पुढे मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पाहूयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा पाऊस बंद होणारे जिल्हे आपण लगेच बघणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांना अगोदर बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सततधार पाऊस सुरू राहील, मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू राहणार आहे त्याची माहिती सुद्धा सविस्तर देतो। बघा याच्यामध्ये पहिला जिल्हा जो सांगण्यात आलेला आहे तर तो पहिला जिल्हा रायगड जिल्हा। बघा या रायगड जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर अशाच प्रकारे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बघा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबाचे वातावरण तयार झालेले होते, त्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, रायगड जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी जास्त काळजी करू नका। त्यानंतर पुढचा जो जिल्हा सांगण्यात आलेला आहे तर तो पुढचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा या सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा समुद्र सपाटीपासून जवळ आहे, त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी पाऊस पडणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना पुढचा जिल्हा जो सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडेल, याच्यामध्ये जास्त काही नुकसान होणार नाही अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे, कारण जो खराब पाऊस होता तर तो पाऊस पडून गेलेला आहे। त्या पावसाने आपलं रौद्र रूप सुद्धा दाखवलेलं आहे। असा पाऊस मागच्या 50 ते 100 वर्षांमध्ये कधीच पडला नसेल अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आता तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, उद्यापासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे त्याची माहिती देऊन
देऊन टाकतो। बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल याची माहिती आपण 2 मिनिटांपूर्वी बघितली आहे। आता आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे त्याची माहिती सुद्धा बघत आहोत। बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये बीड जिल्हा आहे। बघा या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं होतं आणि या जिल्ह्यामध्ये पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे आता जास्त पाऊस या जिल्ह्यामध्ये पडणार नाही अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून गेलेला आहे। त्यानंतर जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम जिल्हा, धुळे जिल्हा, यवतमाळ जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये पाऊस त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे। म्हणजेच यावरून असा अंदाज या ठिकाणी दिसतोय की येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने पाऊस कमी झाल्याचं पाहायला मिळेल। त्यामुळे शेतकऱ्यांची एकच चिंता असेल की लवकर पाऊस बंद व्हावा। बघा शेतकरी बांधवांना तुमच्या मनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। परंतु शेतकरी बांधवांना आतापासून काळजी करायची गरज नाही। तुमच्या जिल्ह्यांमध्ये आता मुसळधार पाऊस पडला तर पडू शकतो, परंतु आता हा मान्सूनचा शेवट पाऊस होता, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये हा पाऊस कायमस्वरूपी बंद होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या स्थितीला पाऊस सुरू असेल तर तुम्ही समजून जायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये शेवटचे 4 ते 5 दिवस पाऊस पडत आहे, परंतु जास्त काळजी करायची गरज नाही। तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या स्थितीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडेल, परंतु ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला असेल तर त्या जिल्ह्यांमध्ये अजून 4 ते 5 दिवस पाऊस पडण्याच्या मार्गावर असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करू नका। पाऊस येत असतो, पाऊस जात असतो, परंतु जे काय तुमचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देणार आहोत अशा पद्धतीची माहिती दत्ता मामाभरणे आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो जनावरे असतील या ठिकाणी सर्व गोष्टींचा पंचनामे करून